आजचा अर्थसंकल्प विकसित भारतचा संकल्प घेऊन असलेला हा अर्थसंकल्प आहे। मी आभारी आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे। मी आभारी आहे केंद्रीय मंत्री निर्मलाजी सीतारामन ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि अशा अनेक मागण्या किंवा ज्याची सातत्याने विचारणा होत होती आजच्या या संकल्पामधून अर्थसंकल्पामधून त्या मागण्याही पुढच्या काही वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा निर्धार झालेला आहे। मी माझ्याच विभागाचं सांगू इच्छिते की सर्वायकल कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग केल्या जात आहेत, परंतु अजूनही त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मोडवर काम करण्याचं आजच्या अर्थसंकल्पाच्या बजेटच्या माध्यमातून दिसतंय। आज अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी सर्वायकल कॅन्सरसाठी जे वॅक्सिन लागणार आहे HPV वॅक्सिन ते देण्यासाठीची तरतूद केली आहे। नक्कीच ही महिला सुरक्षा म्हणून मी म्हणते की चांगली एक या माध्यमातून तरतूद झालेली आहे। 9 ते 14 वर्ष वयोगटासाठी ही वॅक्सिनेशनची तरतूद असणार आहे। त्याचबरोबर आम्ही सातत्याने आशाताई आमच्या अंगणवाडी सेविका या खूप ग्राउंड लेवलला काम करतात आणि योजना राबवण्यासाठी त्या घरोघरी त्यांचा प्रवास असतो, त्या पोहोचतात। त्यांनाही सिक्युअर करण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने एक चांगला निर्णय म्हणून या अर्थसंकल्पाची ही भूमिका सगळ्यांनाच आवडलेली आहे। UN प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन होत असतं लहान मुलांमधलं, तर त्यालासुद्धा मॉनिटर करण्यासाठी डिजिटली टेक्नॉलॉजीचा वापर करून UN पोर्टलच्या माध्यमातून हे सुद्धा मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून हे वॅक्सिनेशन होणार आहे। याच्याच बरोबर अनेक असे चांगले जे योजना चाललेल्या आहेत, मग घरकुलसारखी योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेची मी उदाहरण देईल की त्यामध्ये 3 करोड घरं पूर्ण झाली आहेत, परंतु अजून 2 करोड घरांची त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे आणि भविष्यात यालाही अर्थसंकल्पामध्ये महत्त्व दिलेलं आहे। महिला सक्षमीकरणासाठी PM मुद्रा योजनेच्या माध्यमातून जेव्हा आमच्या महिला भगिनींसाठी हे जवळपास 30 कोटींच्या वर महिलांना हे मुद्रा योजनेतनं ऋण दिलेलं आहे, तिथेही आज महिलांसाठीचं एक चांगलं बजेट या माध्यमातून दिलेलं आहे। आमच्या SHG ग्रुप जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, बचत गट आहे, जे 9 कोटींपेक्षा पण जास्त आहे, त्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी लखपती दीदी जेणेकरून प्रत्येक महिलेला एक चांगलं आर्थिक पाठबळ मिळेल, सपोर्ट मिळेल आणि त्यांनाही उद्योग व्यवसाय करता येईल या दृष्टीने सुद्धा या अर्थसंकल्पाला गती देण्यात आलेली आहे। नमो ड्रोन दीदी सुद्धा याच्यामधलाच एक भाग मी म्हणेल की जो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने जोडलेला एक भाग येईल की ज्याच्यामध्ये शेतीसाठी अद्ययावत अशी यंत्रणा महिलांच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देऊन ती योजनासुद्धा पुढे आणलेली आहे। मत्स्य संपदा योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, फसल विमा योजना असेल, ज्याच्या माध्यमातून कृषी विभागाला सुद्धा बळकटी करण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष दिलेलं आहे। टेक्नॉलॉजी वाढली पाहिजे, त्यासाठी स्ट्रक्चरही वाढलं पाहिजे। मग आज वेगवेगळ्या संस्था असतील, शिक्षण संस्था असेल, आरोग्याच्या संस्था असतील, या माध्यमातून जवळपास नवीन IIT, नवीन IIM, नवीन एम्स, 15 नवीन एम्स आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटीज यालासुद्धा स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाला गती देण्यासाठी सरकारने निर्धार केलेला आहे आणि त्या दृष्टीने ह्या अर्थसंकल्पातून दोन्ही म्हणजे युवा आणि युवांसाठी असलेले प्रकल्प हे अधोरेखित होतात। जे प्रमुख पिलर्स जे आहेत, मग युवा आहेत, महिला आहे, किसान आहे, शेतकरी आहे आणि गरीब वर्ग आहे, या 4ही पिलर्सला बळकटी करण्यासाठी आजच्या या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत दिलेली आहे। त्याचबरोबर हायवे असतील, रेल्वे असतील आणि एअर कनेक्टिव्हिटी आहे, त्यालासुद्धा भविष्यामध्ये स्ट्रेंथन करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे। 74 एअरपोर्ट असलेले आज ह्या पूर्ण 10 वर्षामध्ये आज ती संख्या 149 वर गेली आहे। ही सुद्धा एक चांगली डेव्हलपमेंट विकसित भारतच्या दृष्टिकोनाने म्हणता येईल।
आज परत एकदा वंदे भारत ज्या ट्रेन चालत आहेत, अतिशय चांगल्या ट्रेन या चालू आहेत आणि आता भविष्यात या ट्रेन वाढवण्याचं सुद्धा संकल्प या माध्यमातून केलेला आहे. जवळपास 40,000 बोगीजला वंदे भारतमध्ये कन्व्हर्ट करण्यात येणार आहे. हा खूप मोठा आणि चांगला संकल्प आज केलेला आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आज हा अर्थसंकल्प एक प्रकारे रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या माध्यमातून विकसित भारतच्या संकल्पनेला जोर देणारा आहे, बळकट करणारा आहे. मी आभारी आहे की मागच्या गेल्या सातत्याने 10 वर्षात घेतलेल्या वेगवेगळ्या विकासाच्या योजनेच्या माध्यमातून जवळपास 25 कोटी लोकांना गरिबी रेखांकाच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी सरकारला यश आलं आहे. भविष्यातही अशाच पद्धतीचं योजनांच्या माध्यमातून जनतेला मदत करणं आणि बेसिक सुविधा, पाणी, लाईट, रस्ते, वीज, शिक्षण या माध्यमातून काम करण्याचा सरकारचा हेतू आहे. आणि या दृष्टीने हा अर्थसंकल्प आजचा खूपच महत्त्वाचा आणि अतिशय चांगला अर्थसंकल्प एक महिला म्हणून मी याच्याकडे अतिशय सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे असंच मी म्हणेन. आणि परत एकदा या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार प्रसार आणि ह्या योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली जाणार असं म्हटलेलं आहे. मात्र किती मेडिकल कॉलेज वाढवले जाणार, त्याच्यासाठी समिती केली जाणार आहे, त्या समितीचं स्वरूप काय असणार आहे आणि राज्याने याची संख्या आहे की फक्त ज्या राज्यामध्ये मेडिकलच्या फॅसिलिटीज कमी त्या राज्यावरती भर असेल? यामध्ये जसं 2014 पूर्वी काही ठराविक ठिकाणीच मेडिकल कॉलेजेस होते, जवळपास ती संख्या 350च्या आसपास होती. आज पूर्ण 10 वर्षामध्ये ही संख्या वाढवत जवळपास 700च्या पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज उभे राहतात. माननीय पंतप्रधानांचं म्हणणं आहे की जिथे हॉस्पिटल्स आहेत, जिथे टर्शरी केअरचे हॉस्पिटल्स आहेत, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, तिथे मेडिकल कॉलेजची सुविधा दिली तर दोन्ही गोष्टी साध्य होतात. एकतर मुलांना तिथे शिक्षणही घेता येतं आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे तिथे पेशंटला चांगल्या प्रकारची आरोग्याची सुविधा पण मिळते. आणि त्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे की जिथे 70 वर्षात कुठलंही स्ट्रक्चर नाही मेडिकलचं, तर तिथे अशा प्रकारच्या मेडिकल कॉलेजेसला प्राधान्य देणं. मी म्हणेल की नॉर्थ ईस्टमध्ये, नागालँडमध्ये पहिल्यांदा त्या राज्यात पहिलं मेडिकल कॉलेज उभारण्याला आम्हाला यश आलं आहे. मिझोरममध्ये पहिलं मेडिकल कॉलेज, आज 70 वर्षानंतर पहिले मेडिकल कॉलेजेससुद्धा उभे राहत आहेत. ही सुद्धा या विकसित भारताची एक यशस्वी गाथा आहे. आणि त्या दृष्टीने आजच्या बजेटमध्ये जे सांगण्यात आलं की भविष्यातही अशी जिथे गरज आहे तिथे मेडिकल कॉलेजची संख्या वाढवण्यासाठी सरकारने समिती गठीत करणार आहे. तिथे प्रपोजल्स मागवण्यात येणार आहे, तिथे काही सूचना मागवण्यात येणार आहे. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेजेस नाही आहेत त्यावर नक्कीच ही समिती एक चांगला रिपोर्ट देईल आणि त्या दृष्टीने सरकार पावलं उचलेल. लखपती निधीची खूप चर्चा आहे. आज याच्यामध्ये घोषणा करण्यात आली आहे 3 कोटी लखपती निधी तयार करणं. काय स्वरूप आहे याचं काही माहिती समोर आली? लखपती निधीमध्ये महिला सक्षमीकरण, महिलांना प्रोत्साहन देणं, वेगवेगळ्या प्रकारे उद्योजक म्हणून पुढे येणं, व्यवसाय उभारणं आणि त्यासाठी महिलांना जे SHG ग्रुपच्या माध्यमातून जे लोन असतं की त्या लोनच्या माध्यमातून ती महिला स्वतः उभी राहिली पाहिजे. 2014 पूर्वीचा जरी आपण एक साधारणतः आकडा घेतला तर ते लोन जे मिळत होतं महिलांना, बचत गटांना, तर ते काही 60-70 हजारापर्यंतची ती मर्यादा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ही मर्यादा वाढवली आणि ती मर्यादा केली 10 लाखापर्यंत. मागच्या वर्षी ही मर्यादा वाढवली. मागच्या बजेटमध्ये माननीय केंद्रीय मंत्री सीतारामनजी यांनीच सांगितलं की ही मर्यादा वाढवली, ती केली 20 लाख. तर मला वाटतं महिलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने जर व्यवसाय उभारणीला आर्थिक मदत दिली तर एक चांगला व्यावसायिका म्हणून ती उभी राहते. आणि त्या दृष्टीने आमचं म्हणणं आहे की लखपती महिला म्हणून पुढे आल्या पाहिजे की ज्यांच्या माध्यमातून त्या चांगल्या उद्योजिका झाल्यात. ही मागच्या काही वर्षांमधल्या काही सक्सेस स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये महिलांनी दाखवलं आहे की आम्ही चांगला व्यवसाय करू शकतो जर सरकारने आम्हाला मदत केली तर. त्या दृष्टीने आज जेव्हा लखपती दीदींची संख्या वाढवणं गरजेचं आहे, म्हणून आजच्या याच्यामध्ये त्या जवळपास 9 कोटी SHG ग्रुप आहेत पूर्ण भारतामध्ये, लहान मोठे सगळे मिळून. तर त्या दृष्टीने त्यांनी पुढे यावं आणि ह्या माध्यमातून मदत घ्यावी. काही आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये 3 कोटी घरं झाली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत. मात्र मध्यमवर्गीयापर्यंत सरकार पोहोचू शकलं नाही. आजच्या अर्थसंकल्पाला घोषणा आहे की मध्यमवर्गीयांसाठी 2 कोटी घरं बांधली जातील.
यामध्ये काय नक्की योजना आहे याचं काही प्रारूप समोर आलं का? यासाठीच त्यांनी सांगितलं की सरकारने घरांचा विशेष करून जेव्हा आपण पायाभूत सुविधांमध्ये घराला विशेष महत्त्व देतो तर त्यासाठी जसं प्रधानमंत्री आवास योजनेतनं 3 कोटी घरं बनवली, भविष्यातही बनवणार आहे, तसंच मध्यमवर्गीय ज्यांच्या अडचणी आहेत खास करून शहरी भागामध्ये तर तिथे सुद्धा काही असे प्रकल्प येतील ज्याच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना सुद्धा घरं उपलब्ध होतील. नाही, पण विरोधक टीका करतायत, खास करून उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. काय बोल सांगा. उद्धव ठाकरेंनी भाषण देताना म्हटलंय की या भाषणामध्ये टोप्या घालण्याचं काम केंद्र सरकार करतं. नाही बघा, बजेट येण्याच्या आधीच मला असं वाटतं की विरोधकांच्या स्क्रिप्ट तयार असतात आणि दरवर्षी त्या स्क्रिप्ट आम्ही ऐकत असतो. तर विरोधक किती जरी दिलं किंवा इतकी चांगली ग्रोथ भारताची, तर मी तेच सांगते की 74 जे एअरपोर्ट होते आज 149 झाले, जवळपास दुप्पट झाले. तर हे काही खोटं तर नाही बोलत आहे सरकार. जे आहे ते एअरपोर्ट तर दिसत आहेत, ते स्ट्रक्चर तर दिसत आहे. तर मला असं वाटतं की विरोधकांच्या स्क्रिप्ट तयार असतात, त्यानुसार त्यांचे स्टेटमेंट येत असतात. परंतु आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राने काम करणारी, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करणारी सगळी टीम आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने विकसित भारतचा संकल्प घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया. हेच या अर्थसंकल्पाचं खरं यश आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं दावा केला जातो की केंद्र सरकार ही महिलांसाठी काम करते, जर महिलांसाठी काम करते तर मणिपूरमध्ये का जात नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बघा, याच्यामध्ये मी परत एकदा नम्र विनंती करून सांगते की काही मुद्द्यांमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. एक महिला म्हणून आम्हाला देखील त्या वेदना आहेत आणि आम्ही देखील आमच्या वरिष्ठांबरोबर या बाबतीत वेळोवेळी बोललेलो आहोत. तिथे जी ॲक्शन घेतली आहे, तिथे जी कारवाई झालेली आहे या बाबतीत सगळ्यांना सर्व परिचित आहेत. त्या बाबतीत सरकारने स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे पार्लमेंटमध्ये. या बाबतीत सरकारची प्रेससुद्धा झालेली आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून काही मुद्द्यांवर एक प्रकारचं भ्रम पसरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते करू नये. हा मुद्दा आमच्यासाठी खूपच जिव्हाळ्याचा आहे आणि एक महिला आणि महिला सुरक्षा म्हणून केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष आहे आणि मणिपूरची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळून सरकारने तिथे कारवाई देखील केलेली आहे. दिल्लीत जादूचे प्रयोग सुरू आहे असाही आरोप त्यांनी केलेला आहे. बघा, 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेत. तर मला असं वाटतं की जनतेने केलेले हे जादूचे प्रयोग असतील तर मला वाटतं जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभत आहेत आणि जनतेचा विश्वास कुठेतरी या बाबतीमध्ये परत एकदा नरेंद्र मोदींजींवरच आहे. भारताला सुरक्षित ठेवणारं सक्षम नेतृत्व आणि भारताला विजनरी एक पुढच्या दिशेने घेऊन जाणारं एक नेतृत्व. आणि जर मला वाटतं की आमच्या आस्थेचा प्रश्न 550 वर्षापासूनचा आस्थेचा प्रश्न जर राम मंदिरासारखा भव्य राम मंदिर उभारताना जर आम्ही बघतोय तर मला वाटतं की लोकांना ती कुठेतरी अपेक्षा पण होती, सार्थ अभिमानाची पण गोष्ट होती आणि त्या दृष्टीने ह्या जनतेच्या आशीर्वादाने ही जादू पण चालली आम्ही असं म्हणू मग. आणि त्याचं श्रेय सगळं पंतप्रधानांनी जनतेलाच दिलेलं आहे. 140 कोटी जनतेमुळेच हे सहज शक्य आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की जनतेच्या समर्थनासाठी, जनतेच्या साठी हे सरकार समर्पित आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मतदारसंघातला कांदा उत्पादन संदर्भात शेतकऱ्यांची नजर होती या सगळ्या अर्थसंकल्पाकडे. काहींचं म्हणणं होतं की पंतप्रधान सहायता निधीतून जे 6,000 मिळतात त्याच्यामध्ये वाढ होणार होती, मात्र कुठलीही गोष्ट घडली नाही. शेतकऱ्यांची तोंडाला पानं पुसली असं विरोधक म्हणतात. यामध्ये यापूर्वी देखील स्पष्टता दिलेली आहे की सरकार या बाबतीत विचार करत आहे, विचाराधीन आहे. शेतकऱ्यांच्या प्रती सरकारने वेळोवेळी चांगले निर्णयच घेतलेले आहे. याआधी पण शेतकरी अडचणीत असताना माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कांद्याला अनुदान देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री होते. आत्ता देखील माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी कांद्याला जेव्हा कमी भाव मिळाला तेव्हा अनुदान त्यांनी देखील सांगितलेलं आहे देणार म्हणून आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पण उचलली जात आहे. आणि केंद्र सरकारने जेव्हा रेट कमी झाले होते तेव्हासुद्धा केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 2400चा भाव देऊन कांदा खरेदी केला
कांदा खरेदी करण्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. पहिल्यांदाच लाल कांदा खरेदी देखील झालेला आहे, जो याच्या आधी कुठल्याही सरकारने केला नव्हता. आत्ता देखील आम्ही सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. माझे माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याबरोबर बोलणंही झालं आहे, पत्रही दिलं आहे, विनंती केली की त्यांनी ती निर्यात बंदी मागे घ्यावी, उठवावी. त्या दृष्टीने सरकार लवकरच सकारात्मकता दाखवेल असा विश्वास आहे. आणि या बाबतीतही मी निश्चित हे सांगू शकते की जसं कृषी सन्मान योजनेतनं 6,000 तुम्ही म्हणाले की शेतकऱ्यांना मदत दिली जाते, तर राज्य सरकारनेही त्याच्यामध्ये भर टाकली आणि 6,000 राज्य सरकार असे जवळपास महाराष्ट्रामध्ये 12,000 शेतकऱ्यांप्रती दिले जातात. हा एक चांगला निर्णय आहे. सदाशिवराव लोखंडे जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांचं म्हणणं होतं की कांद्याला देखील FRP देण्यात यावी, ठराविक रक्कम असेल तर शेतकऱ्यांना भविष्यामध्ये चढ्या आणि कांदा उतरला तर फटका बसणार नाही. या बाबतीमध्ये भाव कमी जास्त होत असतात, तर मला असं वाटतं की कधी कधी भाव वाढून पण जातात. मी स्वतःच ही मागणी केली होती खासदार म्हणून की कमीत कमी 2,000 रुपये MRP दिली पाहिजे, परंतु काही नंतर प्रमाणात जेव्हा शॉर्टेज होतो तेव्हा ते भाव 3,500-4,000 पण होऊन जातात, तेव्हा शेतकऱ्यांचा फायदाही होतो. तर अशा चढ उतारामध्ये कदाचित शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला भाव मिळावा हीच किमान आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.